इकडे राज्यामध्ये पाणी टंचाईची समस्या वाढलेली असून अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे। अहमदनगरमधील बहुतांश तालुक्यांमध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे दूध उत्पादनामध्ये घट झाली आहे। देगाव दुग्ध व्यवसायासाठी ओळखलं जातं। दररोज जवळपास 10,000 लिटरपेक्षा अधिकच्या दुधाचं संकलन या ठिकाणी होतं। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आणि त्यामुळे दूध संकलनामध्ये 30% घट झाली आहे। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्यात। पाण्याच्या टंचाईमुळे जिथे पिण्याच्या पाण्याची अडचण आहे तिथे शेतकऱ्यांची बाग वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या मंद्रुप गावामध्ये शेतकऱ्यांना लिंबूची बाग वाचवण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। शेती जगवण्यासाठी देखील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।